तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही योजना सन 2025-26 मध्ये राबवण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा 30 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्याबाबत जी आर हा आलेला आहे. तर या जी आरमधून आपण पाहणार आहोत या 30 कोटी निधीमध्येच कोणकोणत्या मागील वर्षाची देखील देयके अदा करण्यात येणार आहेत याविषयीची माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2025-26 मध्ये राबवण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा 30 कोटी निधी वितरित करण्याबाबत आणि हा जी आर 27 मार्च 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर येथे प्रस्तावना आणि या प्रस्तावनेनंतर शासन निर्णय. या शासन निर्णयामधून आपण या निधी वितरणाविषयीची माहिती जाणून घेऊया. त्यामध्ये शासन निर्णय राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेची सन 2025-26 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा 30 कोटी रुपये निधी हा आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि उक्त निधीतून सुरुवातीला सन 2023-24 व सन 2024-25 मधील जी काही प्रलंबित दायित्वे आहेत ती अदा करण्यात येणार आहेत आणि त्यानंतरच जो काही उर्वरित निधी आहे म्हणजेच जे 30 कोटी रुपये जो निधी आहे जो 30 कोटी निधी आहे की जो ही जी योजना आहे ती 2025-26 मध्ये राबवण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यामधून आधी सर्वसाधारण जो प्रवर्ग आहे त्यामधील सन 2024-25 येथे तुम्ही पाहू शकता सन 2023-24 व सन 2024-25 यामधील या 2 वर्षातील जी काही प्रलंबित दायित्वे आहेत ती आधी या या निधीतून अदा करण्यात येणार आहेत आणि त्यानंतरच जो काही उर्वरित निधी असेल तो निधी सन 2025-26 मधील कार्यक्रम राबवण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामधून दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार खर्च करण्यात यावा अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तर ही होती यामधील सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.